नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागात भावनांचा, गैरसमजांचा आणि निर्णयांचा मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. आजचा भाग सुरू होतो जीवा आणि नंदिनी यांच्या भेटीने. दोघेही एका कॅफेमध्ये भेटलेले आहेत. नंदिनीला भेटायला आलेला जीवा खूपच आनंदी असतो. उशीर झाल्याबद्दल तो नंदिनीची माफी मागतो आणि लगेचच वेटरला बोलवून खाण्याची काहीतरी ऑर्डर देतो. नंदिनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा तिचं काहीही ऐकत नाही. तो इतका खुश असतो की मुद्दाम वेटरला ऑर्डर उशिरा आणायला सांगतो, जेणेकरून नंदिनीसोबत जास्त वेळ बोलता येईल. नंदिनी मात्र गंभीर असते. तिथे जीवाला सांगते की तिला त्याच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ती स्पष्ट करते की त्याचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे दोघांनाही माहीत आहे आणि आता तिने एक ठाम निर्णय घेतलेला आहे, डिवोर्सचा. जीवाला वाटते की नंदिनी डिवोर्स रद्द करणार आहे, पण नंदिनी मोठा धक्का देते. ती सांगते की तिला 3 महिने थांबायचं नाही, तिला फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा आहे. हे ऐकून जेव्हा पूर्णपणे हादरतो. दुसरीकडे पार्थ घरी येतो. कामाच्या ताणामुळे आणि काव्याच्या आठवणींमुळे तो थकलेला असतो. तेवढ्यात डिलिव्हरी बॉय येतो आणि पार्थच्या नावाने पेस्ट्री देतो. पार्थ सांगतो की त्याने काहीच ऑर्डर केलेलं नाही. तेवढ्यात काव्याचा फोन येतो, पण पार्थ कॉल कट करतो. काव्या मात्र हार मानत नाही. ती डिलिव्हरी बॉयला फोन करून एक युक्ती सांगते. शेवटी ती पेस्ट्री पार्थच्या हातात पडतेच. काव्या आत्मविश्वासाने म्हणते की पार्थ पेस्ट्री फेकणार नाही, ती फ्रीजमध्ये ठेवेल आणि रात्री सगळे झोपल्यावर खाणार. आणि अगदी तसंच घडतं. काव्या अनिशाशी बोलताना आपल्या भावना मोकळ्या करते. ती सांगते की पार्थशिवाय तिला आयुष्यात काहीच नको आहे. अनिशा तिचं कौतुक करते आणि म्हणते की जुना पार्थ परत येण्यासाठी वेळ लागेल, पण काव्याने प्रयत्न थांबवू नयेत. इकडे कॅफेमध्ये नंदिनी जीवाला स्पष्ट शब्दात सांगते की यांच्या नात्यात काहीच खरी मैत्री नव्हती आणि प्रेमही नव्हतं. जीवाने अनेक गोष्टी लपवल्या, योग्य वेळी सत्य सांगितलं नाही, त्यामुळे तिचा विश्वास सुटलेला आहे. नंदिनी ठामपणे सांगते, मला या नात्यात राहायचं नाही, आपलं वेगळं होणंच योग्य आहे. हे ऐकून जीवा पूर्णपणे कोलमडतो. भागाच्या शेवटी काव्या घरात एकटी बसलेली असते. तिला घर परखं वाटू लागतं. पार्थ जेवताना जुन्या आठवणींमध्ये हरवतो आणि काव्याबरोबर घडवलेले क्षण आठवतो. आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात जीवा नंदिनीला रोखू शकेल का घटस्फोटपासून? काव्याचे प्रयत्न पार्थचं मन बदलू शकतं का? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा.